जागेचा डील नक्की झाला की त्या संपूर्ण रकमेच्या 2% माझे. अशा गुंडांना ना चांगली अद्दल घडवायला हवी होतीस तू. आणि तुझी आई सकाळपासून बाहेर गेली, ती अजून परतलीच नाहीये. मी सचिनला सांगून टाकलंय हा, एक बंगला घेऊन टाक. हर्षवर्धनराव बिल्डरच आहे, ते करतील आपल्याला मदत. या आशाबाईला आपण घरात का म्हणून सहन करायचं? संयोगितासाठी. काका, बाबांनी मला तुम्हाला फोन करून सांगायला सांगितलंय की हर्षवर्धन भोसलेंना पुढच्या प्रोजेक्टसाठी पैसे द्या म्हणून. तुमचीच कमी होती. मी माझ्या आईला न्यायला आलोय. गुड कार्तिक, व्हेरी गुड. कार्तिक, मी स्वतः साईटवर जाऊन आलो. ज्या पद्धतीने तू काम केलेस ना, रिअली इट्स वंडरफुल. थँक्यू सर. आपण जी तारीख ठरवली आहे त्या तारखेत आपलं काम पूर्ण होईल असं दिसायला लागलंय. मला वाटतं आता नेहा मानेला डेट कळवायला काहीच हरकत नाहीये. ऑफकोर्स सर. सर तुम्ही त्यांना डेट सांगा आणि पाहिजे तो वेळही सांगा. त्या डेटला आणि त्याच वेळेला काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी. गुड. मला काय वाटतं कार्तिक, तू एकदा स्वतः त्या कंपनीत जाऊन यायला हवंस. कशाला सर? तिथल्या लोकांची रॅपो वाढवायला हवं. याचं कारण फक्त शार्दूल मॉलचं प्रोजेक्ट हे आपलं टार्गेट नाही, तर माने ग्रुपचे सगळे प्रोजेक्ट्स आपल्याच कंपनीला मिळायला हवेत हे आपलं गोल आहे. राईट सर. सो डू वन थिंग, तू साईटवर जा, अंदाज घे आणि मला डेट कळव. सो मी नेहा मानेला कळवतो. मी लगेच कळवतो. ताई, ताई, संयोगिता ताई गेल्या. का? त्यांना फार त्रास आहे का हो त्यांच्या सासूचा? मगाशी साहेबांच्या आणि त्यांच्या सासूच्या गप्पा ऐकल्यात मी. हो, फार कजाक बाई आहे हो. बोलण्यानं तर काही ताळतंत्रच नाही आहे. अशा बाईच्या घरात संसार करणं फार कठीण जात असेल आपल्या ताईंना. बाई, त्यांच्या सासूंनी म्हणे त्यांच्या सुनेला. सुशीलाबाई, आम्ही तुम्हाला इथे घरकामासाठी ठेवलंय. चोरून ह्यांची त्यांची बोलणी ऐकायला किंवा इकडच्या तिकडच्या चांभार चौकशा करायला नाही. समजलं? माफ करा ताई, पण घरकामाकडे लक्ष द्या, तेवढं पुरेसं. जा आता. आई, तुला गरज काय होती तिकडे जाण्याची? अगं मी तुला नको म्हटलं होतं ना. म्हणजे आता तुझ्या मर्जीप्रमाणे वागायचं का मी? माझ्या इच्छेला काहीच किंमत नाही का या घरात? इथल्यापेक्षा ना ते जेल परवडलं. आगीतून उठून फोपाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली माझी. एकीकडे नवरा डांबरतो तर दुसरीकडे मुलगा ओरडतो. माझ्या इच्छेला काही किंमतच उरली नाहीये घरात. आई, आई तुम्ही रडू नका प्लीज. अहो तुम्ही तरी कशाला चिडचिड करताय एवढी? त्यांची इच्छा होती त्या जाऊन आल्या, झालं ना. हो, आणि तिच्यामुळे तुझ्या भावाच्या 4 गोष्टी मला ऐकायला लागल्या. हो आई, अगं काय गरज होती तिकडे जाऊन असं वागायची? काय वाईट वागले रे मी? उलट मी हिच्या भावाचे आभार मानले, अशी सोन्यासारखी सून पदरात घातली म्हणून. हिच्या वहिनीला सुद्धा आनंद झाला माझ्या तिकडे जाण्यानं. तिच्या आपल्या उगाच पोटात दुखते. बस बस, पुरे झालं आता. पुन्हा तेच तमाशे मला पुन्हा या घरात नको आहेत. हे बघाय, तू जर असंच वागणार असशील ना तर मी हे घर सोडून जातो. तू कशाला जातोस बाबा? मीच जाते घर सोडून. काही दिवसांनी तुम्ही मला जेलमध्ये पाठवणारच आहात. 4 दिवसांनी जायचं तर आताच निघते. माझ्या सुनेसाठी आले होते हो मी. तू आणि तुझे बाबा, तुम्हा दोघांनाही मी नकोशी झाले. जा बाई संयोगिता, माझी बॅग घेऊन ये. मी आताच निघते. आई, तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. हे बा, तुम्ही कुठेही जाणार नाही या तिथे. अगं आज नाही गेले ना तर उद्या हे अपमानित करून मला घराबाहेर घालवतील. त्यापेक्षा मी स्वतःच गेलेली बरी. जा बाई संयोगिता, माझं सामान घेऊन ये. हे बघा आई, असं काहीही होणार नाहीये. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत तुम्हाला इथनं कुणीही बाहेर काढू शकणार नाही. तुम्ही इथेच राहणार आहात. ठीक आहे बापडी, आता तू म्हणतेस तर राहते मी.
तुला सांगते ना संयोगिता, या घरात या दोघांच्या बरोबर मी 1 मिनिट सुद्धा राहिले नसते. म्हणतात ना, कधी कधी परके आपल्यासारखे वागतात आणि आपले परके होतात. आई आई आहो. बोला पांढरे साहेब. अरे भोसले साहेब, माझा नंबर डिलीट नाहीत केलात अजून? नाही, या ना त्या कारणाने तुमच्याशी संबंध येणारच नाही का. बोला, काकांची बोलणं झालं? काय हा नवीन काय खेळ करताय तुम्ही? आमचं एवढं नुकसान केलं आणि शार्दूल मॉलच्या कामामध्ये स्वतःचे हात पोळून घेतलेत, तरी अजून मनाची शांती झाली नाही तुमच्या? काय पांढरे साहेब, आगीशी खेळण्याची सवयच लागली आता. आता ती मरेपर्यंत सुटायची नाही. तुम्ही बोला, काय म्हणाले काका? काय म्हणणार? तुमच्या जाळ्यात अडकलेत पुन्हा एकदा. तुम्हाला लोन द्यायचं म्हणतायत ते. मग द्या लोन. नाही नाही नाही, इतक्या सहजासहजी कसं देईन मी ते? कसं आहे भोसले साहेब, आमचे दादा आहेत ना, ते थोडेसे इमोशनल आहेत, त्यामुळे तुमच्या बोलण्याला फसतात ते. पण मी तसा नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत मी इकडे आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक दमडी सुद्धा मिळून देणार नाही. आपण जर काका तयार आहेत तर तुम्ही मध्येच फाटे का फोडताय? हां, आणि मी लोन मागतोय त्यांच्याकडे, भीक नाही. त्यांचे सगळे पैसे मी व्याजासकट परत करणार आहे. हो, आपण गॅरंटी काय? बँक सुद्धा लोन देताना सगळे डिटेल्स तपासून मगच लोन देतं. मग आम्ही आंधळेपणाने व्यवहार करावा? हे पहा भोसले साहेब, तुमच्या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स माझ्याकडे पाठवा. त्याचा पूर्ण अभ्यास मी करेन आणि त्याच्यानंतरच तुम्हाला लोन द्यायचं की नाही ते मी ठरवेन. हे बघा, माझं काकांची पूर्ण बोलणं झालेलं आहे. मी त्यांना सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता वेगळ्या डिटेल द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण लोन मला काका देणार आहेत, तुम्ही नाही. तेव्हा तुम्ही उगाच फुकटचा वेळ वाया घालू नका. तेव्हा काकांनी तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच करा. बोला, कधी देताय पैसे? भोसले, माज गेला नाही तुमचा अजून. ते म्हणतात ना, रस्सी जल गई पर बल नाही गया. तुम्हाला काय वाटलं माझ्या संमतीशिवाय तुम्हाला लोन मिळेल? भोसले, कसं आहे ना, लोन द्यायची इच्छा दादांची जरी असली ना, तरी डिसिजन काय तो मीच घेणार. तेव्हा तुमच्या प्रोजेक्टचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे पाठवा, नाहीतर तुमच्या सगळ्या कारनाम्यांचे डिटेल्स मी दादांकडे पाठवेन. त्याची फाईल आहे अजून माझ्याकडे, तुमच्या पापाची कुंडली. मग बोला. मी बघतो, विचार करतो. मला जरा विचार करायला वेळ द्या. घ्या ना, घ्या वेळ. नीट आणि पूर्णपणे विचार करा आणि मगच मला काय ते कळवा. गुड बाय. आधी कुठे गेला होतास? डॉक्टरांकडे. चला, म्हणजे आपण डॉक्टरकडे जायला हवं याची जाणीव तुला झाली म्हणायची. दुसरा कुठला पर्याय नाही आहे ना माझ्याकडे. मी गेलो नाही तर तुम्ही जबरदस्तीने पाठवलं असतं, म्हणून जातो. आधी खरं सांग,
तू डॉक्टरांकडे फक्त आमच्या सांगण्यावरून नाही गेलास. तुला स्वतःला आतून कुठेतरी वाटलं की या दुःखातून तुला बाहेर पडायला हवं, म्हणून गेलास. तुझ्यावर जी परिस्थिती ओढवली आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तू टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे आणि म्हणूनच ते खूप महत्वाचं आहे. आता माझी खात्री आहे तू अगदी लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडशील. पण मला तसं वाटत नाही. का? असं का म्हणतोयस तू? तुझ्यावर चांगले उपचार सुरू आहेत आणि उपचारानंतर कुठलाही आजार बरा होतोच. हो, पण ते उपाय योग्य पद्धतीने व्हायला हवेत. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटत नाही की मला काही झालंय म्हणून. आणि दुसरं म्हणजे मला काही झालं असेल तर ते डॉक्टरांना कळत नाही. असं कशावरून म्हणतोस तू? कारण आत्तापर्यंत मी 4-5 मीटिंग्स केल्या डॉक्टरांबरोबर, पण त्या गोष्टीचा काही फायदा झाला नाही. सगळं जसंच्या तसं आहे. अजूनही हर्षदाची आठवण येते. डोकं दुखतं, खूप त्रास होतो मला त्याचा. डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचा काही फायदा होत नाही. ते नुसती औषधं देतात. वहिनी, मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. मला असं वाटतं मी निघून जावं कुठेतरी कायमच. आधी व्हेरी गुड मिस्टर कार्तिक, फॅन्टॅस्टिक. तुम्ही एवढ्या कमी वेळात काम पूर्ण केलं तर म्हणजे तुमच्या कामाचं स्पीड बघून मला राजधानी एक्सप्रेसची आठवण झाली. सर, ही तर सुरुवात आहे. यापुढे जर आपण एकत्र काम केलं ना तर रॉकेटच्या स्पीडने डायरेक्ट चंद्रावर जाऊ आणि तिथेही एवढाच मोठा मॉल बांधू. अरे नक्की नक्की नक्की. पण रिअली आय एम इम्प्रेस्ड बाय युअर वर्क. आणि प्लीज तुम्ही हे वरुण सुभेदारांना पण सांगा. येस सर, नक्की सांगेन मी. आणि त्यांना म्हणा भेटा काहीतरी एकदा वेळात वेळ काढून. काय आहे, कामासंबंधी आम्ही गप्पा मारतोच, पण एकदा बाकीच्या विषयावरती गप्पा मारू आपण. काय सांगेन मी त्यांना. सर, वरुण सरांचा एक निरोप होता तुम्हाला. हां, तुम्ही ठरवलेल्या वेळेतच आणि दिलेल्या वेळेतच आम्ही काम पूर्ण करू, कोणत्याही परिस्थितीत. नाही, तुम्ही म्हणताय आणि तुमच्या कामाचा जो स्पीड आहे त्याच्यावरनं मला ते दिसतच आहे. पण तरीसुद्धा आम्ही दिलेलं टाइम लिमिट संपत आलेलं आहे आणि कम्प्लीट फिनिशिंग करायला तुम्हाला थोडासा वेळ कदाचित आणखीन लागेल आहे. तुम्ही जर का म्हणत असाल तर काम पूर्ण करण्याकरता आपण कामाची मुदत वाढवून देण्यासंबंधी चर्चा करू शकतो. नाही सर, त्याची काही गरज नाही. 25 वर्ष झाले सर आमच्या कंपनीला. सरांच्या वडिलांपासून आजपर्यंत कंपनीचं रेप्युटेशन आहे. प्रत्येक काम आम्ही वेळेतच पूर्ण केलंय. डेडलाईन मिस करण्याचा डाग कंपनीवर आजपर्यंत कधीही नव्हता, आजही नाही आणि यापुढेही नसेल सर. याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. गुड मिस्टर कार्तिक, आय लाईक युअर कॉन्फिडन्स अँड वर्क ऑल्सो. थँक्स सर. सर, नेहा मॅडम. हां, बसा ना एक मिनिट, आणतो बोलून मी. सर, जेवायला येतं ना? काय झालं, बरं वाटत नाही का? नाही, ठीक आहे. टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? हेच या प्रोजेक्टचं. आता कसलं टेन्शन? धनाजी काका पैसे द्यायला तयार झालेत ना? हो, पण ते मिळाले नाहीत अजून माझ्या हातात. आणि जोपर्यंत तो पांढऱ्या आग लावायचं बंद करत नाही तोपर्यंत मिळणारे नाहीत पैसे. म्हणजे? तो पांढरे कान भरतोय तुझ्या काकांचे आणि त्यामुळे ते पैसे द्यायला उशीर करतायत. मला फोन आला होता धनाजी काकांचा. म्हणाले सगळी लिगल डॉक्युमेंट्स दाखवा, त्याशिवाय पैसे देता येणार नाहीत म्हणून.
दाखवा ना डॉक्युमेंट्स, काय प्रॉब्लेम आहे? सर इतकं सोपं आहे का ते? एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचे डॉक्युमेंट बनवायला वेळ लागतो आणि मी त्यांना दाखवणारच आहे ना. एवढाही विश्वास नाही त्यांचा माझ्यावर. असं कसं म्हणता? विश्वास आहे म्हणूनच ते पैसे द्यायला तयार झाले ना. हो, पण पांढऱ्यामुळे ते मुद्दामून वेळ लावतायत आणि त्यांच्या वेळ लावल्यामुळे प्रोजेक्ट जर माझ्या हातातनं गेलं तर मी काहीच करू शकणार नाही पुढे. असं काहीही होणार नाहीये. तुम्ही हे प्रोजेक्ट नक्की 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 पूर्ण करणार आहात. चला जेवायला चला. उगीच टेन्शन घेऊ नका. नाही तू हो पुढे, आलोच. पैसे दिले? दिले साहेब. सामान आणलं? आणलंय. कुठे आहे? बाहेर गाडीत ठेवलं. गाडीमध्ये ठेवू नकोस, गोडाऊनमध्ये ठेव. ठीक आहे. स्वतःला कन्स्ट्रक्शनच्या जगातला महामेरू समजतोस काय? आता बघ या पहाडाला कसा सुरुंग लावतो ते. चिंधड्या चिंधड्या करून टाकीन त्या हर्षवर्धनच्या आयुष्याच्या. भोसले, तुझा काळ बनून आलाय हा खैरमोडे. आता हिम्मत असेल ना तर वाचव स्वतःला. संयोगिता मला माफ कर. काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलते मी. त्या दिवशी मी तुला नको नको ते बोलले आणि हे घर सोडून तू निघून गेलीस. पण काय करू ग, तुझा शार्दूल माझ्या वंशाचा दिवा नाही हे ऐकल्यानंतर मला वाईट वाटणारच ना. म्हणून मी बोलले. संयोगिता, माझी चूक झाली ग, मला माफ कर. मी हात जोडते तुझ्या पुढे. अहो हे काय करताय? हे बघा, मला तुमच्या बोलण्याचं नाही वाईट वाटलं. म्हणजे तुमच्या जागी कुणीही असतं तरी हेच केलं असतं त्याने. हो ना, तुलाही असंच वाटतं ना? हो. मग माझं एक ऐकशील? बोला ना. मला माझ्या वंशाचा दिवा हवाय. माझा खरा नातू हवाय मला. एवढी माझी इच्छा पूर्ण करशील? असं काय करताय आई? शार्दूल माझाच मुलगा आहे. म्हणजे तो नातूच आहे ना तुमचा. हो ग, पण रक्ताचं नातं वेगळंच असतं. तुम्ही शार्दूलला दत्तक घेतलंय ना, राहू दे, त्याला इथंच राहू दे. पण माझा खरा नातू द्या ना मला. तुम्ही तुमच्या मुलासाठी का नाही प्रयत्न करत? कारण डॉक्टरांनी सांगितलंय की. त्या डॉक्टरांचं काही सांगू नकोस ग मला. ते काय मनात येईल ते सांगत असतात. अगं कधी कधी कुणाच्या आयुष्यात मूल यायला वेळ लागतो. कसली तरी बाधा झालेली असते, ग्रहस्थिती बरोबर नसते. बाधा? हो, तुमचा विश्वास नसेल यावर, पण माझा विश्वास आहे. हो अगं, कुणी मंत्र टाकून बाईची कूस उजवूच देत नाही. काहीतरी काय बोलताय तुम्ही? असं कधी असतं का? असतं बरं का. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. अगं माझ्या ओळखीच्या बाईचं असंच झालं होतं. शेवटी एका बाबांच्या चमत्कारानं तिला मूल झालं. आपणही त्या बाबांना भेटायला जाऊया. मला खात्री आहे संयोगिता, त्या बाबांच्या आशीर्वादानं तुला नक्की मूल होईल आणि या घराला त्याचा खरा वारसदार मिळेल. हो आई, पण ऐकशील ना माझं एवढं? अहो पण ठीक आहे, जातेच मी जेलमध्ये. माझ्या बोलण्याला काहीच किंमत नसेल तर इथं राहून तरी काय उपयोग आहे माझा? ठीक आहे, जाऊया आपण. माझी गुणाची ग पोरती. हे बघ, तू तयार राहा, आपण संध्याकाळी जाऊया. आणि हो,
याबद्दल कुणाजवळही काहीही बोलू नकोस हा. काय? त्याला दाखवूया फोटो, काय म्हणतो बघू. आधी त्याला येऊ देत. आणि हे बघा आला. मला नाही करायचं. मला माहिती आहे, पण आता गुरुजी इथे आलेले आहेत. पण मला लग्नच नाही करायचं. आधी एकदम हळू बोलतो. ते आलेत, त्यांच्यासमोर असा तमाशा करणं योग्य होणार नाही. माझ्यासाठी आधी फक्त एकदा बघायला काय हरकत आहे. चल राजा चल. ये रे ये. गुरुजी आलेत. त्यांनी 4-5 चांगली स्थळं आणलीत. मी बोललो होतो त्यांच्याशी. बघून घे ना, बघायला काय हरकत आहे. हां गुरुजी सांगा. हे बघा आदित्यराव, तुमच्या तोलामुळाची 4-5 स्थळं मी बघितली आहेत. हां, त्याच्यात काही पत्रिका मी आणल्या आहेत आणि मुलींचा अल्बम. हा बघा. बघ रे, बघून घे. असावरी तू पण बघ. बघ ना रे आधी. ही कशी वाटते मुलगी? हां बघ ना. साहेब, हे स्थळ अगदी उत्तम आहे आणि हे लोक तुमच्या तोलामोलाचेही आहेत आणि या दोघांची जोडी अगदी शोभून दिसेल. हां बघ ना रे, बघून घे कशी वाटते. हां असावरी तू बघ ना. नाही हो, अगदी बरोबर आहे. आणि पत्रिका सुद्धा जुळली म्हणतायत ते. हो का? पत्रिका आणि आपले तोलामोलाचे लोक आहेत. बघ ना, बघायला काय नाही, हरकत म्हणजे आहे? पत्रिका आधी ते जुळली फोटो तर बघ ना. फोटो बघ. तुम्ही सगळं का करताय? मला लग्न नाही करायचंय. आदित्य, आदित्य